परतीच्या पावसाने धान पाण्याखाली विरली बुद्रुक येथील शेतकरी आर्थिक संकटात. लाखांदूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जी विशेषतः विरली बुद्रुक येथील शेतकरी श्री शालिक महावाडे यांच्या शेतात झालेल्या पावसाने धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. सुमारे 6 एकर क्षेत्रात कापलेले धान वाळवण्यासाठी अडाशावर ठेवले असताना अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण धान पाण्याखाली गेले आहे. पाण्यामुळे धानाला अंकुर फुटल्याने ते बाजारात विक्री योग्य राहिलेले नाही. परिणामी महावाडे यांचे संपूर्ण हंगामी उत्पन्न वाया गेले असून त्यांनी केलेला लागवडीचा आणि काढणीचा खर्च सुद्धा परत येणे कठीण झाले आहे. आधीच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले हे शेतकरी आता अधिकच संकटात सापडले आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज परतफेड करावे की तुटपुंज्या उत्पन्नातून घर खर्च चालवावा असा प्रश्न आता आमच्या समोर उभा आहे, असं शालिक महावाडे यांनी सांगितलंय. नैसर्गिक आपत्तींमुळे आलेल्या या संकटात शासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे करून मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान तालुक्यातील इतरही अनेक शेतकऱ्यांचे धान, सोयाबीन आणि इतर पिके परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाला तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या परतीच्या पावसाने केवळ पिकांचंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या आशांचं देखील नुकसान केलंय. शासन आणि कृषी विभागाने त्वरित पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांना योग्य मदत आणि दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.